हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळा स्पेशल कांदा भजी कशी बनवायची तेही अगदी घरच्या घरी आणि एकदम रेस्टॉरंटसारखी कुरकुरीत अशी कांदा भजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, पाहू शकता। तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल तेवढे तुम्ही कांदे घेऊ शकता, लहान मोठे कमी जास्त। तर कांदे आपल्याला दोन्ही साईडने कापून घ्यायचे आहेत, म्हणजे ज्याचे टर्पल आहेत ते व्यवस्थित निघतील। अगदी सहज टर्पल निघल्या जातात। तर दोन्ही साईडनी कट केल्यानंतर मध्ये चाकूच्या मदतीने एक कट मारायचा आणि अशा पद्धतीने वरचं टर्पल काढून घ्यायचं। तर कांदे व्यवस्थित मी क्लीन करते आणि याचे टर्पल काढल्यानंतर स्वच्छ आपल्याला कांदे धुवून घ्यायचे आहेत। तर इथे मी धुवून कांदे घेतलेले आहेत। आपण आता याला कांदा भजीच्या शेपनुसार कट करून घेऊयात। तुम्हाला जर गोल आवडत असेल तर तुम्ही गोल करू शकता किंवा बारीक देखील कांदा करू शकता। इथे मी उभे काप करत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर याच पद्धतीने मी पूर्ण उभे काप करून घेणार आहे। तर हे पाहू शकता मी पूर्ण उभे काप करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, एका बाउलमध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। जेवढं आपल्याला कांदा भजीसाठी लागणार आहे तेवढं मीठ सुरुवातीलाच घालायचं आणि व्यवस्थित सर्व कांद्याला हे मीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या कांद्याला व्यवस्थित पाणी सुटलं जाईल आणि जे आपण कट केलं होतं ते सुद्धा मोकळं लवकर होते मिठाने। तर व्यवस्थित सुटसुटीत कांदा करून घ्यायचा आहे। तर हे पाहू शकता कांदा मोकळा झालेला आहे। आता आपल्याला 5 ते 10 मिनिट असंच याला रेस्टसाठी ठेवायचं आहे, जेणेकरून ह्या कांद्याला पूर्ण पाणी सुटेल। तर इथे 10 मिनिट झालेले आहेत, पाहू शकता कांदा एकदम मऊ झालेला आहे आणि भरपूर असं पाणी सुटलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये इथे मी लसणाची पेस्ट टाकलेली आहे। जिरा आणि लसण मी दरदर वाटून घेतलं होतं। त्याच्यानंतर 1 वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी बेसन पीठासाठी इथे मी 2 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला। त्याच्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर तांदळाचं पीठ नसेल तर तांदूळ तुम्ही मिक्सरला वाटून सुद्धा घेऊ शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। जेवढं पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच सर्वात अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर फक्त आपल्याला 2 ते 3 चम्मचच पाणी लागणार आहे। तर इथे मी कोरडंच मिक्स करून घेतलेलं आहे। आता पाहू शकता थोडं पाणी घालून मी व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेत आहे। तर खायचा सोडा घालण्याची बिलकुल गरज नाही। जर तुम्हाला घालायचा असेल तर अर्ध्या चम्मचला कमी तुम्ही घालू शकता। तर बॅटर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता परत याला 5 मिनिट रेस्टसाठी ठेवूया। तोपर्यंत इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर थोडंसं बॅटर टाकून आपल्याला तेल गरम झालं की नाही चेक करायचं आहे। आता आपण ही पूर्ण भजी याच्यामध्ये सोडून घेऊ थोडी करून। तुम्ही हवे त्या शेपमध्ये सोडू शकता। तर व्यवस्थित तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे। तेल व्यवस्थित तापू द्यायचं आणि तेल तापल्यानंतर गॅस एकदम मीडियम ठेवायचा आणि आता चम्मचच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून दोन्ही साइडने आपल्याला खरपूस अशी ही भजी तळून घ्यायची आहेत। तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली खरपूस भजी तळल्या जातात। पाहू शकता इथे माझी भजी लालसर होईपर्यंत तळलेली आहे। आता मी काढून घेते। तर एका पेपरवर ही भजी आपल्याला काढून घ्यायची आहे। तर पाहू शकता फ्रेंड्स किती मस्त भजी झालेली आहेत। तर या पावसाळ्यात एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली एकदा मला कमेंट करून कळवा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा। धन्यवाद।